आज आपण पाहू की रजिस्टर, तर या रजिस्टर मध्ये जो रजिस्टर ऍक्च्युअली हा जो पार्ट आहे हा आहे इलेक्ट्रॉनिक्स मधला मेन पार्ट आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला करंट वाहून जो आपण करंट वाहतो त्याला म्हणतो आपण फ्लो ऑफ करंट, याला जो विरोध करतो त्याला आपण काय म्हणतो, रजिस्टर. तर माझं नाव विठ्ठल बळीराम पत्तेवार, माझे इंजिनियर कॉलेज औसा, डिस्ट्रिक्ट लातूर इथून पूर्णवेळ शिक्षक किंवा प्रात्यक्षिक शिक्षक म्हणून मी 25 वर्ष झालं काम करत आहे. तर सुर्वे सरांच्या म्हणजे अरेंजमेंट प्रमाणे मी पण या तुमच्या ऑनलाईन लेक्चर मध्ये सामील झालेला आहे आणि आज माझं पहिलं प्रॅक्टिकल लेक्चर असेल, जे माझ्या पद्धतीने जेवढं शक्य आहे तेवढं मी तुम्हाला नॉलेज देणार आहे. तर थोडंसं शांतपणे किंवा जर काही अडचण असेल तर मध्ये आहे तो ऑन करून तुम्ही प्रश्न विचारू शकता. प्रश्न विचारण्यामध्ये काहीही हरकत नाही. जिथं तुम्हाला समजत नाही, ज्या ठिकाणी असं वाटतं की आपल्याला हा भाग समजलेला नाही, त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली क्वेश्चन करू शकता. तर पहिल्यांदा आपण म्हणजे याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे की रजिस्टर म्हणजे काय. सेकंड पॉइंट येतो की याचं चिन्ह कशा पद्धतीचं आहे, याचे युनिट्स काय असतात. याच्यामध्ये जो व्हॅल्यू काढण्यासाठी जो चार्ट आहे त्या चार्ट विषयी थोडक्यात माहिती आहे. त्यानंतर जर कलर वरून आपल्याला एखादा चार्ट काढायचा असेल, सॉरी व्हॅल्यू काढायची असेल तर ती कशा पद्धतीने काढता येते, किंवा जर व्हॅल्यू दिले असेल तर त्या पद्धतीने कलर कशा पद्धतीने काढतो हे आपण दोन्ही पद्धतीने पाहणार आहोत. मग यामध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे की कशा पद्धतीनं हा डिजिटल म्हणजे आपण ज्यावेळेस व्हॅल्यू काढू त्यावेळेस डिजिटल मल्टीमीटरनं ती व्हॅल्यू आपण या ठिकाणी मोजू शकतो. तर हा डिजिटल मल्टीमीटर आहे. त्यानंतर या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे रजिस्टर्स घेतले आहेत, किंवा या ठिकाणी एक व्हील आहे. तर या व्हीलचा उपयोग करून सुद्धा तुम्ही कलर कोडिंग काढू शकता. तर वेगवेगळ्या पद्धतीनं कशा पद्धतीने कलर कोडिंग हे काढता येते याचे आपण आता अभ्यास करणार आहोत. तर पहिल्यांदा मी थोडासा कॅमेरा सेट करतो. हा, कोणीतरी एक जण सांगा की दिसतं का, त्यानंतर मी सुरुवात करतो. हो सर. तर पहिला जो पॉइंट येतो, पहिला पॉइंट कुठला असेल, दॅट इज व्हॉट इज मीन बाय रजिस्टर. राईट आहे. थोडस मी एक 10 मिनिट तुम्हाला थोडस थेरॉटिकल भाग सांगेल, त्यानंतर तर फर्स्ट पॉइंट येतो, दॅट इज द रजिस्टर. राईट आहे. तर हा जो रजिस्टर आहे याला म्हणतो आपण, हा जो रजिस्टर असेल दॅट इज याच्यातला जो फर्स्ट पॉइंट येतो की रजिस्टर कुठल्या टाईपचा आहे तो, म्हणजे हा एक कॉम्पोनंट आहे, इलेक्ट्रॉनिक्स मधला कॉम्पोनंट आहे. याला म्हणतो आपण, दोन टाईपचे कॉम्पोनंट असतात, एक असतो पॅसिव्ह कॉम्पोनंट आणि दुसरा असतो ऍक्टिव्ह कॉम्पोनंट. लक्षात. तर रजिस्टरचा जो आहे हा रजिस्टर आहे दॅट इज द पॅसिव्ह कॉम्पोनंट. हा आहे पॅसिव्ह कॉम्पोनंट. राईट आहे. तर हा पॅसिव्ह कॉम्पोनंट मध्ये, पॅसिव्ह कॉम्पोनंट कशाला म्हणतो आपण, की याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीमध्ये काय म्हणतो आपण, ऍम्प्लिफिकेशन होत नाही, याला म्हणतो आपण पॅसिव्ह कॉम्पोनंट. आणि ज्या याच्यामध्ये ऍम्प्लिफिकेशन होतं त्याला काय म्हणतो आपण, ऍक्टिव्ह कॉम्पोनंट, जे उदाहरणामध्ये म्हणतो आपण ट्रान्झिस्टर. तर याची जी डेफिनेशन आहे काय आहे, विच अपोजेस द फ्लो ऑफ करंट, विच opposes the flow of current. Flow of current. Current may be electrical or electronics. Electrical or electronics. तर इलेक्ट्रिकल और इलेक्ट्रॉनिक्स जे काही करंट असेल, इट मे बी फ्रॉम द
इलेक्ट्रॉन्स और इट मे बी फ्रॉम द होल्स. म्हणजे वाहणाऱ्या करंटला जो विरोध करतो, प्रवाहाला जो विरोध करतो त्याला काय म्हणतो आपण? दॅट इज द रेजिस्टर. राईट. हा, तर याच्यामध्ये जो पार्ट येतो त्याला म्हणतो आपण, जो काही विरोध आपण प्रवाहाला करतो त्या ठिकाणी आपण काय म्हणतो, याला रेजिस्टन्स निर्माण. मग याच्यातला तिसरा पॉइंट काय तो, की हा पॉझिटिव्ह कोइफिशियंट ऑफ रेजिस्टर आहे. म्हणजे याचा टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टर, टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टर हा पॉझिटिव्ह आहे. मीन्स व्हॉट? कोणाला माहित आहे का? टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टर इज पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह म्हणजे काय, की याच्यामध्ये एक गुणधर्म असा आहे, जर तुमचं रूम टेम्परेचर मीन्स ज्या ठिकाणी तुम्ही काम करत आहात, त्या ठिकाणी तुम्ही समजा रेजिस्टन्सची व्हॅल्यू मेजर करत आहात, त्या ठिकाणी जर टेम्परेचर जर इन्क्रीज झालं, बघा मी वर बाण काढले, त्यावेळेस त्याची व्हॅल्यू जी आहे ही सुद्धा इन्क्रीज होते. म्हणजे रेजिस्टन्सची व्हॅल्यू ही टेम्परेचरवर डिपेंड आहे. म्हणून याला म्हणतो आपण पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टर. मग जे काही रेजिस्टर असेल, या रेजिस्टरचं आपण सिम्बॉल कशा पद्धतीने काढतो? सिम्बॉल ऑफ रेजिस्टर, तर हा सिम्बॉल ऑफ रेजिस्टर आहे. अशा पद्धतीने आपण रेजिस्टरचा सिम्बॉल काढतो. मग हा जो रेजिस्टन्स आहे, या रेजिस्टन्सला दोन टर्मिनल असतात. तर रेजिस्टन्सने या टर्मिनलला पॉझिटिव्ह निगेटिव्ह नसतं. तुम्ही कशाही पद्धतीने हा रेजिस्टन्स लावू शकता. सपोज दिस इज द रेजिस्टर. तर हा रेजिस्टर तुम्ही असाही लावू शकता किंवा असाही लावू शकता. याला कुठल्याही पद्धतीची पोलॅरिटी नाही. हे पहिल्यांदा लक्षात असतं. त्यानंतर याचं जे युनिट आहे, तर युनिट कोणाला माहित आहे? सांगू शकता? ओहम. राईट, ओहम. याला म्हणतो आपण, अशा पद्धतीने दाखवतो ओहम. राईट आहे. हा, तर युनिट जे ओहम आहे, हे युनिट किती प्रकारचे आहेत? त्याच्यामध्ये आपण असं पण लिहू शकतो, किलो ओहम. नेक्स्ट लिहू शकतो आपण मेगा ओहम. व्हॉट इज मीन बाय के? के स्टँड्स फॉर किलो and its value is 10 to the power 3. Its value is 10 to the power 3. 3. And mega, that is known as 10 to the power 6. right. त्याला म्हणतो आपण 10 to the power 6. व्हिडिओ कोणाचा चालू आहे? बंद करा. तर हे झालं, दॅट इज द युनिट ऑफ रेजिस्टन्स. आता याच्यानंतरचा जो मेन पार्ट येतो तो आहे आपला चार्ट. म्हणजे कलर कोडिंगचा जो चार्ट असेल तो कशा पद्धतीचा आहे? तर बघा, हा कलर कोडिंगचा चार्ट आहे. तर बघा, थोडस मी वर करून दाखवतो. हा कलर कोडिंगचा चार्ट आहे. तर या कलर कोडिंगच्या चार्ट मध्ये फर्स्ट दिले आपण कलर्स, ब्लॅक, ब्राऊन, रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू, व्हायलेट, ग्रे, व्हाईट, गोल्ड अँड सिल्वर, अँड लास्ट इज नो कलर. समोर दिलेला आपण कलर, म्हणजे ब्राऊन कसा दिसतो, रेड कसा दिसतो, येल्लो कसा दिसतोय, हा ऑनलाईन मध्ये तुम्हाला चार्ट मिळेल. त्याच्यानंतर आहे फर्स्ट बँड, सेकंड बँड, थर्ड बँड अँड फोर्थ बँड. तर हा जो चार्ट आहे तो 4 बँड रजिस्टर साठी आपण तयार केला आहे, जो कॉमनली आपण मॅक्झिमम पणे 90% 4 बँडचे रजिस्टर आपण वापरतो. तर याच्यातला जो फर्स्ट बँड आहे, सेकंड बँड आहे आणि थर्ड बँड इथं आहे बघा, त्याला म्हणतो आपण मल्टीप्लायर. आणि फोर्थ बँडला काय म्हणतो आपण? टॉलरन्स. तर व्हॉट इज मीन बाय, आता फर्स्ट बँड तुम्हाला माहित आहे की पहिला जो कलर असेल त्याला म्हणतो आपण फर्स्ट बँड, सेकंड कलरला सेकंड बँड, थर्ड कलरला थर्ड बँड आणि फोर्थ कलरला आपण काय म्हणतो? दॅट इज द टॉलरन्स. तर हे टॉलरन्स म्हणजे काय? टेल एनीवन.
टॉलरन्स म्हणजे काय तुम्हाला सांगता येतं का? रेजिस्टरच्या व्हॅल्यूला टॉलरन्सने प्लस किंवा मायनस करायचे सर. Right. Tolerance means what? The registers are manufactured with specific tolerance. Means what? प्रत्येक रजिस्टर हा ठराविक टॉलरन्स मध्ये बनवला जातो. मॅन्युफॅक्चर काय करतो? प्रत्येक रजिस्टरला एक स्पेसिफिक टॉलरन्स देतो. कारण की 100% व्हॅल्यू क्रिएट होत नाही. ज्यावेळेस मटेरियल त्याच्यामध्ये टाकलं जातं त्यावेळेस मॅक्झिमम पणे ॲक्युरेसी ही येत नाही. म्हणून रजिस्टर साठी हा टॉलरन्स खूप महत्वाचा आहे. म्हणजे याच्यामध्ये जर ऍक्च्युअली मध्ये सांगायचं असेल तर टॉलरन्स म्हणजे काय? द ऍक्च्युअल व्हॅल्यू पेक्षा ठराविक प्रमाणात कमी किंवा जास्त व्हॅल्यू येणे म्हणजेच टॉलरन्स आहे. जसं आपण एखादा अॅनालॉग काट्यावरून जर एखादं वजन आपण साहित्य आणलं तर समजा जर तुम्ही 1 किलो आणला असेल भाजी जर तुम्ही 1 किलो आणली असेल अॅनालॉग काटा म्हणजे जो खाली आणि वर होतो तर ती आपण जर डिजिटल काट्यावर घेऊन जर त्याला बघितलं तर ती व्हॅल्यू ही 1 किलो नसेल. 1 किलो 10 ग्रॅम होईल, 1 किलो 20 ग्रॅम होईल किंवा 980 ग्रॅम. म्हणजे ॲक्युरेट व्हॅल्यू येत नाही. म्हणजे जी काही कमी झाली आणि जी काही जास्त झाली याच्यामध्ये जो काही भाग येतो त्याला म्हणतो आपण टॉलरन्स. म्हणजे याच्यामध्ये काय सांगितलं? द ॲक्युरेसी टू विच व्हॅल्यू ऑफ रजिस्टर कॅन बी मेड. द ॲक्युरेसी टू विच the value of register can be made. किंवा असं आपण म्हणू शकतो the tolerance means the actual value of register may be either larger or smaller than that of indicated value by a factory or manufacturer. हा जो टॉलरन्स आहे हा टॉलरन्स कशामध्ये येतो? एक तर प्लस किंवा -5% मध्ये असेल, प्लस मायनस 10% मध्ये असेल किंवा प्लस मायनस 20% मध्ये. या तीन मध्येच तुम्हाला ही व्हॅल्यू मॅन्युफॅक्चर्ड देतो. तर टॉलरन्स म्हणजे लक्षात आलं की समजा जर 100 ओहमचा रजिस्टर आहे आणि याचा जो टॉलरन्स आहे हा 10% आहे. बघा इथं 100 ओहमचा रजिस्टर याचा जो टॉलरन्स आहे तो 10% आहे. तर मग याची व्हॅल्यू किती येईल सांगा? प्लस मध्ये 110 आणि मायनस मध्ये 90. म्हणजे याची जी व्हॅल्यू आहे याची आता बघा व्हॅल्यू कशी काढायची? समजा तुम्ही सांगितलं 10% ऑफ 100 ओहम. 10% ऑफ 100 ओहम त्याला काय करणार तुम्ही? 100 into 10 divided by 100. 100 कॅन्सल, दॅट इज द 10 ओहम. हा झाला डिफरन्स. एक तर 10 ओहम 100 मध्ये समजा जर हाय व्हॅल्यू असेल तर 100 प्लस 10 किती येईल? 110 ओहम. आणि लो मध्ये काय येईल? 100 मायनस 10 दॅट इज 90 ओहम. म्हणजे जी काही मल्टीमीटर ना व्हॅल्यू येईल ती इन बिटवीन कशामध्ये येईल? 110 ओहम टू 90 ओहम. लक्षात? तर हा जो भाग येतो ऍक्च्युअली मॅन्युफॅक्चर्ड 100 ओहम साठी बनवलेला आहे पण त्याची जी व्हॅल्यू आहे ती कशामध्ये येते? मल्टीमीटर मध्ये 110 ते 90 ओहम मध्ये येते. म्हणजे एवढी जरी व्हॅल्यू आली तरी आपण काय समजायचं? दॅट इज द 100 ओहम रजिस्टर. म्हणजे ऍक्युरेट व्हॅल्यू नाही आली म्हणून हा रजिस्टर खराब नाही. कारण की रजिस्टरला बऱ्याच ऍटमॉस्फिअरचा सुद्धा परिणाम होतो. जसं तुम्हाला सांगितलं की टेम्परेचरचा सुद्धा याच्यामध्ये परिणाम होतो. याला म्हणतो आपण पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट. तर पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट मध्ये इफ इन्क्रीज द रेजिस्टन्स टेम्परेचर ऑफ रजिस्टर्स देन व्हॅल्यू ऑल्सो इन्क्रीजेस. तर हा झाला आपला रजिस्टरचा भाग जे आपण थोडक्यामध्ये एक्सप्लेन केलेला आहे. याच्यानंतरचा जो भाग येतो
याच्यानंतरचा जो भाग येतो त्याला म्हणतो आपण पॉवर रेटिंग. याला काय म्हणतो आपण पॉवर रेटिंग. तर पॉवर रेटिंग म्हणजे काय, याला म्हणतो आपण वॅटेज. याला काय म्हणतो आपण वॅटेज. तर वॅटेज म्हणजे काय की याच्यामध्ये मॅक्झिमम अमाउंट मध्ये ज्यावेळेस मी करंट फ्लो होईल त्यावेळेस तो त्या अमाउंट मध्ये हीट जनरेट करतो, ती जनरेटेड हीट डिसिपेट करतो म्हणजे बाहेर टाकतो, परंतु स्वतः खराब होत नाही. दॅट इज नोन एज पॉवर रेटिंग. दॅट इज नोन एज पॉवर रेटिंग. तर पॉवर रेटिंगची डेफिनेशन कशी करणार, द मॅक्झिमम अमाउंट ऑफ हीट dissipated by the resistor at maximum specified temperature without damage of resistor is called as power rating of transformer or power rating of resistor. तर पॉवर रेटिंग मध्ये काय येईल की समजा जर याच्यामधून स्मॉल करंट फ्लो करायचा असेल तर याला म्हणतो आपण 1/4 वॅट. नेक्स्ट येतो 1/2 वॅट, राईट आहे, यालाच म्हणतो आपण 0.25 वॅट, याला म्हणतो आपण 0.5 वॅट. नेक्स्ट येतो 1 वॅट, 2 वॅट, 5 वॅट आणि ऑल्सो 10. तर हे जे रजिस्टर्स आहेत हे रजिस्टर्स हे अशा पद्धतीने येतात. बघा याची जाडी कमी आहे म्हणून 0.25 वॅट. याच्यानंतर येतो याच्यापेक्षा मोठा दॅट इज द हाफ वॅट. याच्यानंतर येतो याच्यापेक्षा मोठा दॅट इज द 1 वॅट. याच्यानंतर येतो याच्यापेक्षा मोठा दॅट इज द 2 वॅट. याच्यानंतर येतो याच्यापेक्षा मोठा दॅट इज द 5 वॅट. आणि अशा पद्धतीचे आणखी एक रजिस्टर्स असतात सिरॅमिक नावाचे. तर हे सुद्धा रजिस्टर्स आहेत. आणि दुसरा एक रजिस्टर येतो, हा आहे वायर बाउंड रजिस्टर. हे वेगवेगळ्या पद्धतीचे रजिस्टर्स असतात. याच्यामध्ये एक वायर असतं त्याला म्हणतो आपण नायक्रोमी वायर. तर हे सुद्धा एक प्रकारचे रजिस्टर्स. तर हे झाले रजिस्टरचे प्रकार. याच्यामध्ये पॉवर स्मॉल ह्याच्यामध्ये जर करंट फ्लो करायचा असेल म्हणजे तुम्हाला छोट्या म्हणजे जसं आपलं मोबाईल चार्जर असेल किंवा छोटे छोटे जे प्रोजेक्ट असतात जिथं करंट 12 व्होल्ट पेक्षा कमी असतं त्या ठिकाणी 1/4 वॅट. त्याच्यानंतर जास्त हिटिंग असेल तर हाफ वॅट किंवा 1 वॅट, 2 वॅट, 5 वॅट, 10 वॅट. अशा जसं जसं या रजिस्टरची जाडी वाढत जाईल. हे बघा, हा आहे 5 वॅटचा रजिस्टर आणि हा आहे 1 वॅटचा रजिस्टर. तर या दोन्हीमध्ये जाडीमध्ये फरक बघा. जसं आपण मॅक्झिमम जर वॉटर तुम्हाला फ्लो करायचं असेल तर आपण अर्धा इंच ऐवजी 1 इंची पाईप वापरतो, 2 इंची पाईप वापरतो. तशाच पद्धतीनं याच्यामधून जर मॅक्झिमम करंट तुम्हाला फ्लो करायचं असेल तर तुम्हाला त्या रजिस्टरची जाडी वाढवायची फक्त. बाकी काहीही व्हॅल्यू तुम्हाला प्रत्येक पॉवर मध्ये किंवा पॉवर रेटिंग मध्ये तुम्हाला प्रत्येक रेजिस्टन्स मार्केटमध्ये मिळतो. त्याच्यामुळे समजा जर तुम्ही एखादा प्रोजेक्ट करत आहात आणि त्या ठिकाणी तुम्ही हा 1/4 वॅटचा रजिस्टर वापरला आणि हा 1/4 वॅटचा रजिस्टर थोड्या दिवसानंतर शॉर्ट झाला, दुसरं काहीच होत नाही. करंट फ्लो मध्ये काय होतं, शॉर्ट होतो आणि परत तुम्ही बदललात परत शॉर्ट होतो. तर त्या ठिकाणी 0.25 वॅटच्या ऐवजी काय वापरायचं, हाफ वॅटचा रजिस्टर वापरायचा. त्याच व्हॅल्यूचा तुमचा जो प्रॉडक्ट आहे तो विदाउट डॅमेज मध्ये व्यवस्थितपणे काम करेल. तर हा झाला पॉवर रेटिंगचा थोडक्यात भाग. आणि वेगवेगळ्या प्रकारचे आपण रजिस्टर तुम्हाला दाखवले, याचा उपयोग तुम्हाला 100% होईल. याच्यानंतर आपण ऍक्च्युअल पार्ट कडे जाऊ. दॅट इज द कलर कोडिंग ऑफ रजिस्टर. शंका आहे का काय? कलर कोडिंग ऑफ रजिस्टर, राईट आहे. तर या कलर कोडिंग ऑफ रजिस्टर मध्ये वेगवेगळ्या प्रकार आहेत. याच्यामध्ये फर्स्ट जो प्रकार येतो तो आहे 3 बँड सिस्टीम. 3 बँड सिस्टीम याच्यामध्ये काय होतं की फक्त 3
बँड असतात कलर कोडला, जसं या ठिकाणी तुम्ही पाहता हे बघा, हा जो रजिस्टर आहे पण तर तेव्हा या रजिस्टरला एकच मिनिट हो. व्हिडिओ किती जणांना दिसतो? येस असेल तर चॅट बॉक्स मध्ये 1 लिहा, नसेल तर 0 लिहा. तर क्लिअरिटी कशी आहे? नाही, क्लॅरिटी चांगली आहे. फक्त तुमचं हॉरिझॉन्टल व्हर्टिकल झालंय, ते हॉरिझॉन्टल पाहिजे होतं खरं. ते एक करता येईल, पण बाकीच्यांना दिसतोय. म्हणजे दिसतंय? विस्पुते सर म्हणत होते व्हिडिओ दिसत नाहीये. हा, पण आता इथं 3-4 जणांनी तरी येस म्हटले, त्यामुळे दिसतोय. म्हणजे तिथल्या इंटरनेटचा प्रॉब्लेम असेल. ओके, असू शकतो. तुम्हाला फक्त हॉरिझॉन्टलचं व्हर्टिकल काय करता येत असेल, तिरक येते, सरळ करता आलं तर ठीक आहे. एक मिनिट, आता असं हा, गायत्रीनं पण दिसतोय. ठीक आहे, हा असं पाहिजे होतं. ओके, म्हणजे दिसेल. किंवा वरचा मोबाईल आडवा ठेवला जो शूटिंग करतोय तो, हा तरी हो चालेल. हो, आडवाच ठेवला हा तो. ठीक आहे, असू दे, काय हरकत नाही. आता दिसतंय, ठीक आहे. हा, होते कवर. हा, आता बरोबर येते आणि अक्षर पण आता बरोबर दिसते. ओके सर. थोडं मोठं अक्षर असेल तरी चालेल ना? हो चालतं. तर यामध्ये जो पार्ट येणार आहे तो आहे कलर कोडिंग ऑफ रजिस्टर. तर या कलर कोडिंग ऑफ रजिस्टर मध्ये ऍक्च्युली आपण जे काही तुमच्या सिलेबसला आहे तो मॅक्झिमम पण एकच कलर कोडिंग देतो, दॅट इज द 4 बँड कलर कोड. पण ऍक्च्युअली ज्यावेळेस आपण सिलेबस पाहू त्यावेळेस तुम्हाला वेगवेगळ्या, जसं तुम्ही एखाद्या मॅन्युफॅक्चर मध्ये किंवा एखादा किट बघितला तर त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे रजिस्टर्स पाहायला भेटतील. 3 बँड असेल, 4 बँड असेल, 5 बँड असेल किंवा 6 बँड रजिस्टर. तर याच्यामध्ये फर्स्ट येतो की 3 बँड रजिस्टर, सेकंड येतो 4 बँड रजिस्टर और सिस्टम, नेक्स्ट येतो 5 बँड रजिस्टर और सिस्टम, अँड नेक्स्ट येतो 6 बँड रजिस्टर. 6 बँड रजिस्टर. तर ही जी बँड रजिस्टरची जी सिस्टीम आहे ती सिस्टीम तुम्हाला मी एका पेजवर दाखवणार आहे, दॅट इज द दिस टाइप ऑफ. हे अशा पद्धतीचे असते, ज्याच्यामध्ये या ठिकाणी आपण काय वापरलेलं आहे, 4 बँड वापरलेलं आहे. या ठिकाणी 4 बँडचा रजिस्टर दिले आहेत, 1 2 3 4. या ठिकाणी 5 बँड दिले आहेत, त्याला म्हणतो आपण 5 बँड रजिस्टर. या ठिकाणी 6 बँड दिले आहेत, या ठिकाणी 6 बँड. जसं आपण पहिल्यांदा पाहिलं होतं की चार्ट राईट आहे. तर या चार्ट मध्ये तुम्हाला काय सांगितलं होतं की याच्यामध्ये जे बँडिंग जे आहे, म्हणजे जे काही कलर बँड्स आहेत ते कलर बँड्स या ठिकाणी जी व्हॅल्यू दिली आहे ते 0 to 9. म्हणजे इथं काय दिलेलं आहे, कलर ब्लॅक, ब्राऊन, रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू, व्हायलेट, ग्रे, हे तर तुम्हाला पाठ करावं लागेल. यासाठी तुम्हाला एक कलर कोडिंगचं सर्व शिकवलं पण असेल, दॅट इज द बीबी रॉय, गुड बॉय, व्हेरी गुड बॉय. बीबी रॉय, बीबी मीन्स ब्लॅक अँड ब्राऊन, रॉय मीन्स रेड, ऑरेंज, येलो, त्यानंतर गुड बॉय ग्रीन, ब्ल्यू, व्हेरी व्हायलेट और गुड वाईफ ग्रे, व्हाईट, अँड लास्ट येतो गोल्ड, सिल्वर अँड ब्लॅक. तर शॉर्ट फॉर्म मध्ये सुद्धा तुम्हाला कलर कोडिंग लक्षात ठेवता येतील. तर याच्यामध्ये फर्स्ट बँडची जी व्हॅल्यू आहे दॅट इज स्टार्ट फ्रॉम 0 to 9 कंटिन्युअस. सेकंड बँड मध्ये सुद्धा सेम व्हॅल्यू येते 0 to 9. आणि थर्ड बँड जो आहे तो या ठिकाणी एक वेगळा रोल तयार करतो, त्याला म्हणतो आपण मल्टिप्लायर. मल्टिप्लायर मीन्स या दोन बँडला एकत्र करून या तिसऱ्या बँडनं या व्हॅल्यूला काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. आणि चौथा बँड जो असतो याच्यामध्ये असतो टॉलरन्स असतो, तो आपण आता अभ्यास. तर इथं बघा या चार्ट प्रमाणे याच्यामध्ये टॉलरन्स, समजा जर याच्यामध्ये सिल्वर कलर असेल तर याचा जो टॉलरन्स आहे तो किती असेल, प्लस ऑर मायनस 10% असेल. तशाच पद्धतीने आपण या ठिकाणी सुद्धा व्हॅल्यू बघणार आहोत. इथं समजा फर्स्ट बँड असेल, 4 बँड असेल किंवा 5 बँड असेल किंवा 6 बँड असेल, तर या ठिकाणी ही व्हॅल्यू येणार. परत सेकंड बँड साठी, हा थर्ड बँड साठी, हा फोर्थ बँड साठी, हा फिफ्थ बँड साठी आणि 6. तुम्ही कुठला रेजिस्टन्स व्हॅल्यू, म्हणजे कुठल्या बँडचा रेजिस्टन्स तुम्ही व्हॅल्यू करतात त्या पद्धतीने तुम्हाला अशी प्रोसेस करावी. मग आपण आता ऍक्च्युअली
एखादा रेजिस्टर्स आपण पाहू जिथे आपण व्हॅल्यू काढणार आहोत. एक रजिस्टर घेऊ आपण जिथे आपण व्हॅल्यू काढू. हा रजिस्टर्स आहे तिथले बघा. हा दिसतो का? कलर थोडस दिसण्यास प्रॉब्लेम येऊ शकेल. राईट आहे. हा समजा जर हा रजिस्टर्स आहे, सपोज दिस इज द रजिस्टर. याचे 4 बँड घेतले आपण. फर्स्ट बँड, सेकंड बँड, थर्ड बँड अँड फोर्थ. राईट आहे. हा तर याची जी व्हॅल्यू आहे म्हणजे याचे जे कलर्स आहेत, फर्स्ट कलर इज दॅट इज द ब्राउन. Second color is that is the green, and third is also brown, and fourth is that is the golden. That is the gold. तर याच्यामध्ये जी आता व्हॅल्यू कशी काढायची बघा. हा 4 बँडचा रजिस्टर. तर जे काही तुम्हाला कलर्स दिले आहेत, आता इथे बघा. आता तुम्ही जर याला अपोजिट जर धरलात, अशा पद्धतीने अपोजिट जर धरलात, तर पहिला कलर काय तो गोल्ड येतो. तर असं नाही धरायचं. एक तर सिल्वर असेल लास्टचा कलर, किंवा नो कलर असेल, किंवा गोल्ड असेल, तर त्याला तुम्हाला खालच्या साईडला धरायचंय आणि वरून व्हॅल्यू तुम्हाला मेजर करायची. हे या ठिकाणी फर्स्ट लक्षात घ्या. लक्षात शेवटचा जो कलर असेल तो गोल्ड असेल, किंवा सिल्वर असेल, किंवा नो कलर असेल, किंवा जास्त स्पेस असेल. नो कलर मध्ये जास्त स्पेस असेल. तर या ठिकाणी आपण फर्स्टली लिहू शकता दॅट इज द ब्राऊन. नेक्स्ट येतो ग्रीन, नेक्स्ट परत ब्राऊन, आणि नेक्स्ट येतो दॅट इज द गोल्ड. तर याच्यामध्ये जे आपण चार्ट पाहणार आहोत ते बघा. हा चार्ट मध्ये जो काही ब्राऊन असेल याला म्हणतो आपण दॅट इज द तपकिरी. तर या ब्राऊन कलरला फर्स्ट जे बँड आहे याची व्हॅल्यू आहे 1. तर या ठिकाणी तुम्ही लिहू शकता 1. त्याच्यानंतर हा सेकंड बँड आहे. सेकंड बँडचा कलर कुठला आहे आपला? दॅट इज द ग्रीन. तर इथे ग्रीन कडे जा. ग्रीन म्हणजे हिरवा. तर सेकंड बँड वर याची व्हॅल्यू आहे 5. तरी 5 लिहा. थर्ड आहे अगेन ब्राऊन, तपकिरी. तर याची व्हॅल्यू आहे दॅट इज द 10 ओहम. इथे लिहा 10. अँड गोल्ड आहे, हा जो गोल्ड आहे याची जी व्हॅल्यू आहे ते प्लस ऑर मायनस 5%. तर या ठिकाणी व्हॅल्यू लिहा प्लस ऑर मायनस 5%. राईट आहे. हा मग आता याची प्रोसिजर कशी आहे बघा. जर 4 बँडचा रजिस्टर असेल तर पहिल्या 2 बँडला तुमची जी व्हॅल्यू आहे जशाच तशी लिहायची. म्हणजे या ठिकाणी काय लिहायचंय 1 आणि 5 जशाच तसं. तिसरा जो बँड असतो तो असतो मल्टिप्लायर. मल्टिप्लायर म्हणजे गुणाकार करणे. दॅट इज द व्हॅल्यू इज 10. अँड नेक्स्ट पॉइंट इज द टॉलरन्स व्हॅल्यू दॅट इज प्लस ऑर मायनस 5. राईट आहे. मग या दोघांचा तुम्ही मल्टिप्लाय करा. दॅट इज द 150 ओहम प्लस ऑर मायनस 5% ही त्याची व्हॅल्यू झाली. रेजिस्टन्स व्हॅल्यू इज इक्वल टू 150 ओहम प्लस ऑर मायनस 5%. दिस इज द ऍक्च्युअल व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स. हे अशा पद्धतीने तुम्हाला हे काढायचं. मग ही जी व्हॅल्यू आपण आलेली आहे ही व्हॅल्यू जर आपल्याला मेजर करायची म्हणलं तर काय होईल? तर पहिल्यांदा तुम्हाला एक डिजिटल मल्टीमीटर घ्यावं लागेल. राईट आहे. तर या डिजिटल मल्टीमीटरला पहिल्यांदा तुम्हाला ऑन पोझिशन मध्ये करावं लागेल. ज्याची बघा डिजिटल मल्टीमीटर मध्ये हा दॅट इज द व्होल्टेज ओहम किंवा हर्ट्ज यामध्ये पॉझिटिव्ह पोलॅरिटी आहे आणि कॉमनला ही निगेटिव्ह पोलॅरिटी असते. त्यानंतर या ओहम या चिन्हावर तुम्हाला हा सिलेक्टर स्विच आणायचा आहे
आणि याच्यानंतर या दोघांच्या मध्ये तुम्हाला एक रेजिस्टन्स जो काही मेजर करायचा आहे तो तुम्हाला अटॅच अशा पद्धतीने, राईट आहे. हा, इथं बघा आता याची व्हॅल्यू किती आली, 147 आली. ऍक्च्युली आपली जी व्हॅल्यू आहे ती 150 ओहम आली आणि याची जी कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू जी होती 150 ओहम आहे आणि याची जी ऍक्च्युअल व्हॅल्यू आहे ती किती आहे 147.5 और 6 म्हणजे दॅट इज द डिजिटल मल्टीमीटर व्हॅल्यू DMM व्हॅल्यू इज 147.5 ओहम. तर हा डिफरन्स काय येतो, हा डिफरन्स काय येतो, कारण की जो टॉलरन्स आहे तो कसा आहे प्लस और मायनस 5% आहे, त्यामुळे याची व्हॅल्यू जी असेल ती 5% जास्त पण येऊ शकते आणि 5% कमी पण येऊ शकते. म्हणजे अशा पद्धतीने आपण रेजिस्टन्सची व्हॅल्यू आपण काढू शकतो. त्याच्यानंतर आणखी एक आपण प्रॉब्लेम घेऊ. नेक्स्ट रजिस्टर आपण मेजर करू. हा रजिस्टर बघा, त्या रजिस्टरची आपण ऍक्च्युअल किंमत काढू. तर इथं बघा हा जो रजिस्टर आहे याचा रजिस्टरचं फर्स्ट येतो ब्राऊन, ब्लॅक अँड ऑरेंज. बघा हा आहे ब्राऊन, ब्लॅक, ऑरेंज आणि नेक्स्ट येतो दॅट इज द गोल्ड. तर आपण पहिल्यांदा याची फिगर काढू. फर्स्ट बँड, सेकंड बँड, थर्ड बँड अँड फोर्थ. राइट है. फर्स्ट कलर इज ब्राउन कलर, और केला म्हणतो आपण तपकिरी और ब्राउन. सेकंड इज ब्लॅक किंवा काळा. थर्ड येतो दॅट इज द ऑरेंज, त्याला म्हणतो आपण नारंगी. आणि फोर्थ येतो दॅट इज द सोनेरी कलर, याला म्हणतो आपण गोल्ड गोल्ड कलर. तर ही जी काही व्हॅल्यूज आहेत हे व्हॅल्यूज तुम्हाला जशाच तसं लिहायचे आहेत, कारण की इथं शेवटचा जो कलर घेतलाय तो आपला सोनेरी घेतलाय, त्यामुळे आपलं जे अकॉर्डिंग टू रेजिस्टन्स व्हॅल्यू जी कलर कोडिंग असते सिलेरी ती आपली बरोबर आहे. समजा जर सोनेरी कलर वर गेला असेल तर ऑटोमॅटिक व्हॅल्यू तुम्हाला काढता येत नाही, कारण की फर्स्ट डिजिट मध्ये सोनेरी कलर अबसेंट. त्याच्यामुळे फर्स्ट लिहा. फर्स्ट तुम्हाला इथं काय येईल ब्राऊन, त्याच्यानंतर येतो ब्लॅक कलर, त्यानंतर येतो ऑरेंज कलर आणि याच्यानंतर येतो गोल्ड. सिरियल लिहिल्यानंतर हा फर्स्ट बँड आहे, हा सेकंड बँड आहे, हॅलो हा थर्ड. हा हॅलो बोला. सर. हा हा बोला. हा आकाश बोल. सॉरी हा ठीक आहे, नाही अडचण असेल तर विचारा, काय हरकत नाही. हा इथं बघा आता फर्स्ट जो कलर आहे तो ब्राऊन आहे, तर आपण ब्राऊन साठी फर्स्ट बँडला आपण 1 व्हॅल्यू आहे ती 1 व्हॅल्यू लिहा. त्याच्यानंतर सेकंड ब्लॅक आहे, तर ब्लॅकला सेकंड मध्ये 0 दिलेलं आहे ते 0 लिहा. त्याच्यानंतर थर्डला आहे ऑरेंज, तर ऑरेंजला थर्ड मध्ये दिलेलं आहे दॅट इज द 1 किलो ओहम और 10⁻³ आणि गोल्डला आहे दॅट इज प्लस और मायनस 5% आणि व्हॅल्यू पुटअप करा प्लस और मायनस 5%. राईट. ज्यावेळेस आपण ब्राऊन कलर मध्ये, आता याच्यामध्ये सेकंड स्टेप काय की फर्स्ट 2 बॅड आर रिटर्निंग सेम डिजिट मध्ये, जशाच तसं लिहायचंय दॅट इज द 10. आपण पहिले जे 2 कलर आहेत आपण जसं लिहिलं त्याला म्हणतो आपण 10. 1 और 0 दॅट इज नॉन. थर्ड असतो मल्टीप्लायर 10⁻³ and plus or minus 5%. Right? 10 into 10⁻³ means that is 1000. Right? Plus or minus 5%. इथं काय multiply 10,000. That is the ohm plus or minus 5%.
ही झाली ऍक्च्युअल व्हॅल्यू ऑफ रेजिस्टर ओहम मध्ये. आता तुम्हाला ही व्हॅल्यू सांगायला तुम्हाला अवघड जाते, मग यासाठी आपण शॉर्ट फॉर्म केले किंवा याला आपण शॉर्ट कोड्स वापरतो, दॅट इज के और एम. राइट आहे. के स्टँड्स फॉर 10 to the power 3, that is the 1000, and m stands for 10 to the power 6, एकच्या पुढे. तर एकच्या पुढे तीन शून्याला जर आपण कमी केलं तर या ठिकाणी तुम्ही काय लिहू शकता, के लिहू शकता, दॅट इज आर इज इक्वल टू 10 किलो ओहम प्लस और मायनस 5%. दिस इज ऑल्सो द अनदर व्हॅल्यू ऑफ रेजिस्टर. ही जरी व्हॅल्यू लिहिलं तरी तुमचं उत्तर बरोबर आहे, ही जरी व्हॅल्यू लिहिलं तरी उत्तर बरोबर आहे. पण हे सांगण्यासाठी तुम्हाला एक सोपी पद्धत दिली आहे की 10,000 ओहम असं म्हणण्यापेक्षा तुम्ही काय लिहू शकता, 10 किलो ओहम रेजिस्टर. लक्षात. मग हा जो रेजिस्टर आहे, आपण जो आता व्हॅल्यू जो काढलेला रेजिस्टर आहे, तर या रेजिस्टरची ऍक्च्युली आपल्याला किंमत मोजायची. राईट आहे. हा, तर याची जी व्हॅल्यू काढलेली आपण, ही व्हॅल्यू काढलेली आहे, दॅट इज द 10 किलो ओहम. तर या ठिकाणी आपण डिजिटल मल्टीमीटर घेऊ आणि पहिला रजिस्टर आपण बाजूला काढू. तर दुसरा रजिस्टर आपण या ठिकाणी जॉईंट करू. वेळ लागेल. इथं बघा व्हॅल्यू, ही व्हॅल्यू बघा 9.8 किलो ओहम. इथं बघा किलो ओहम, राईट आहे. 9.8 किलो ओहम ही झाली याची ऍक्च्युअल व्हॅल्यू, म्हणजे डिजिटल मल्टीमीटर व्हॅल्यू DMM व्हॅल्यू इज 9.8 किलो ओहम. तर ही व्हॅल्यू काय कमी आली सांगता येईल कोणाला? ही व्हॅल्यू का कमी आली? 10 किलो ओहम पेक्षा ही व्हॅल्यू का कमी आली? कारण की या ठिकाणी जो टॉलरन्स आहे तो किती आहे, 5% आहे. म्हणून या ठिकाणी ही व्हॅल्यू 9.8 किलो ओहम असेल किंवा 10.2 असू शकते, 10.2 असू शकते. म्हणजे याच्यामध्ये जर तुम्हाला त्याचं जर टॉलरन्स काढायचं म्हणलं तर व्हॅल्यू काय येईल? आता इथं काय दिलं तुम्ही सांगा, 5% ऑफ 10 किलो ओहम, 5% ऑफ 10 किलो ओहम याची जर व्हॅल्यू काढायची असेल तर कसं करणार तुम्ही? दॅट इज 10 into 10 to the power 3 into 5 divided by. अशा पद्धतीने ही व्हॅल्यू तुम्हाला काढता येते. काय लिहितं, 10 into 1000 into 5 divided by 100. काय लिहितं, 2 शून्य कटले, 100 into किती येईल सांगा, 500 येईल. राईट आहे. 500 म्हणजे किती, 0.5 किलो ओहम ही जी टॉलरन्स व्हॅल्यू आहे. म्हणजे समजा जर 10 किलो ओहम मध्ये प्लस 0.5 के ऍड होईल किंवा 10 किलो ओहम मध्ये मायनस 0.5 किलो ओहम कमी होईल, म्हणजे ऍक्च्युअल व्हॅल्यू याची जी येईल ती रेंज असेल 10.5 किलो ओहम टू 9.5 किलो ओहम. त्याच्यामध्ये डिजिटल मल्टीमीटर हा रेंज दाखवतो. असं कोण सांगतो? हा मॅन्युफॅक्चर. हा काय सांगतो? माझं जे रजिस्टर आहे हे रजिस्टरची व्हॅल्यू ज्यावेळेस बी तुम्ही मेजर करता की माझ्या रजिस्टर मध्ये 5% कमी असेल व्हॅल्यू किंवा जास्त असेल, डिपेंड अपॉन द कलर कोडिंग. त्यावेळेस माझा ज्यावेळेस रजिस्टर तुम्ही मेजर करता त्यावेळेस याची रजिस्टरची जी व्हॅल्यू आहे ती असेल 10.5 किलो ओहम टू 9.5. आपलं जे रिडिंग आलेलं आहे ते किती आलेले, 9.8 किलो ओहम. हे जे काही मॅन्युफॅक्चर सांगतो तो एकदम टाकायचा. तर हे झाले दोन आपण प्रॉब्लेम्स बघितले. हाऊ टू कॅल्क्युलेट कलर कोडिंग, सॉरी व्हॅल्यू ऑफ रजिस्टर फ्रॉम द कलर. आता याच्या आपण अपोजिट बघू. त्याच्यात आता अपोजिट बघू, फाइंड आउट द कलर्स ऑफ रजिस्टर फ्रॉम व्हॅल्यू. आता एखादा तुम्हाला रजिस्टरची
व्हॅल्यू दिली आहे, एखाद्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू दिली आहे, तर ती व्हॅल्यू काय असेल समजा 270 ओहम. आता अपोजिट बघू आपण, दॅट इज द 270 ओहम. समजा एक रेजिस्टर दिलाय तुमचा, फर्स्ट रेजिस्टर घेतला आपण, दॅट इज द 270 ओहम प्लस और मायनस 10%. ही समजा व्हॅल्यू आहे. तर ही व्हॅल्यू पासून, या व्हॅल्यूचे कलर कुठले कुठले येतात, समजा या रजिस्टरचा कलर कोडिंग जर तुम्हाला बनवायचं असेल मॅन्युफॅक्चरला, तर कशा पद्धतीने बनवतो. तर पहिली जी स्टेप आहे, ती पहिली स्टेप काय आहे, पहिले जे Red. दोन, हा 200, आता बघा पहिले जे 2 पॉइंट असतात, म्हणजे 2 कलर कोड असतात, ते जशाच तसं राईट आहे. त्याच्यामुळे 2 सेम राहील, 7 सेम राहील. त्याच्यानंतर इथं बघा 270 ला तुम्हाला कसं लिहिता येतं, इंटू 10 करा, म्हणजे हे येईल, दॅट इज द 270. म्हणजे या ठिकाणी आपण काय केलं, 270 ला कसं लिहिलं, 27 इंटू 10, कारण की थर्ड जो डिजिट आहे तो कसा आहे, मल्टिप्लाय आहे. थर्ड जो डिजिट आहे तो कसा असतो, मल्टिप्लायर असतो, म्हणून आपण काय केलं, याला 10 लिहिलं. राईट आहे. म्हणजे याचा जर गुणाकार केला आपला तर 270 होतो, म्हणजे कुठलाही डिफरन्स आलेला. त्याच्यानंतर जो तिसरा असतो, नेक्स्ट आहे, हा आहे प्लस और मायनस 10. म्हणजे या ठिकाणी फर्स्ट डिजिट काय आला, 2 आला, सेकंड डिजिट काय आला, 7 आला, थर्ड काय आला, 10 आला, आणि फोर्थ काय आला, प्लस और मायनस 10%. राईट आहे. हा, मग आता ज्यावेळेस आपण चार्ट पाहू, तर फर्स्ट डिजिटला जो 2 आहे, इथं बघा 2, हा कुठला कलर आहे, दॅट इज द रेड कलर. तर या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली लिहू शकता, दॅट इज द रेड. राईट आहे. नेक्स्ट आहे सेकंड कलर, सेकंड बँड वर जा, याची व्हॅल्यू किती आहे, 7 आहे, तर इथं 7 फाइंड आउट करा. तर याचे जे कोणता आहे, व्हायलेट आहे, दॅट इज द जांभळा. राईट आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही थर्ड जाता, थर्ड म्हणजे मल्टिप्लाय, तर थर्ड ला किती व्हॅल्यू आहे, या ठिकाणी 10 आहे, तर 10 म्हणजे 10 होऊन घ्या. तर हा जो कुठला आहे तो ब्राऊन आहे, यालाच म्हणतो आपण तपकिरी, दॅट इज द ब्राऊन. आणि फोर्थ आहे, दॅट इज द 10%. 10% मीन्स दॅट इज सिल्वर कलर, अँड राईट डाऊन हिअर. तो टोटल आपला जो रेजिस्टन्स जो तयार होणार आहे, तो कुठला होणार आहे, दॅट इज द रेड कलर, that is the violet color, that is the brown color, and next is the silver color. तर जर तुम्ही याची जर व्हॅल्यू तुम्ही काढला, रेजिस्टन्स जर या ठिकाणी जर तुम्ही डिफाईन केलात अशा पद्धतीने, तर हा फोर्थ बँडचा रेजिस्टर येईल. तर याच्यामध्ये फर्स्ट जो कलर असेल तो रेड असेल, सेकंड जर असेल तर व्हायलेट असेल, थर्ड असेल तो ब्राऊन असेल, आणि फोर्थ असेल तो सिल्वर. तर अशा पद्धतीनं तुम्ही दोन्ही पद्धतीनं रेजिस्टन्सची व्हॅल्यू काढू शकतो. तर फर्स्ट जो बघितला आपण, दॅट इज द कलर कडून व्हॅल्यू काढणे, आणि सेकंड जो बघितला आपण तो. तर यातला आणखी एक प्रॉब्लेम घेऊ आपण, एक 10-15 मिनिट आहेत आपल्याकडे. तर सेकंड प्रॉब्लेम घेऊ. समजा एखादा एक्झाम्पल घेतलं तर थोडस मोठं एक्झाम्पल घेऊ, दॅट इज द 5.6 किलो ओहम प्लस और मायनस 10%. ही व्हॅल्यू घेतली. आता याची आपल्याला कलर कोडिंग काढायचं. तर कलर कोडिंग काढण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला हे तर माहिती पाहिजे की दोन जे कलर्स असतात ते जशाच तसे असतात, मल्टिप्लायर असतो, जो असतो तो सॉल्व. तर याच्या 5.6 5.6 इंटू के ला काय म्हणतो आपण सांग, डायरेक्टली इथून 5.6 के. तर याला आपण तुम्ही कसं लिहू शकता, 5.6 इंटू 10 to the power 3. याला काय लिहितो आपण, 10 to the power 3, म्हणजे काय येईल, 5.6 इंटू 1000. मल्टिप्लाय करा, किती येईल व्हॅल्यू सांगता येईल, व्हॅल्यू किती येईल,
5.6 इंटू 1000 किती येईल? पॉइंट उडाला. 56,000 कसे? 1000 नाही सर, 56 5600. 5600 ही व्हॅल्यू आहे. राईट आहे. तर 5600 या व्हॅल्यूला तुम्हाला कसं लिहिता येते बघा. पहिले 2 डिजिट जिच्या असते दॅट इज द 56. राईट आहे. या व्हॅल्यू मध्ये चेंज न करता मल्टीप्लायर कितीचा देता येईल? 56 ला कितीनं गुणाकार केला तर 5600 होतो. सांगा. 100. किती ना? व्हेरी गुड. 100. राईट आहे. म्हणजे ही व्हॅल्यू इथं तयार झाली. राईट आहे. मग याच्यामधला जो 5600 हा मल्टीप्लायर आला. टॉलरन्स इथं ऑलरेडी आहे प्लस ऑर मायनस 10%. राईट आहे. तर याच्यामधला जो फर्स्ट बँड येतो दॅट इज अ 5. मोठं लिहितो मी 5. सेकंड जो बँड येतो तो आहे 6. थर्ड जो बँड येतो दॅट इज द 100. त्यालाच म्हणतो आपण 10². आणि फोर्थ जो बँड येतो त्याला म्हणतो आपण प्लस ऑर मायनस 10%. तर 5 ला जर आपण बघितला तर काय येतं बघा इथं. फर्स्ट बँड मध्ये जो 5 आहे त्याला म्हणतो आपण ग्रीन. तर इथं तुम्ही डायरेक्टली लिहू शकता ग्रीन. सेकंड बँड 6 आहे तर याला लिहू शकता ब्ल्यू. थर्ड बँड 10², 10चा वर्ग 100, तर याला लिहू शकता तुम्ही रेड. आणि चौथा जो आहे तो 10%, तर 10% मध्ये येतो सिल्वर. दॅट इज द सिल्वर. तर अशा पद्धतीने तुमचे जे कलर्स तयार होतात दॅट इज द ग्रीन, ब्ल्यू, रेड अँड सिल्वर. तर ही झाली प्रोसिजर हाऊ टू फाइंड आउट कलर्स फ्रॉम द नंबर्स. तर याच्यात काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही विचारू शकता. समजलं का हा भाग थोडासा? आता इथे बघा या ठिकाणी एक व्हॅल्यू तुम्हाला लक्षात. हा एक व्हील चार्ट आहे. राईट आहे. हा व्हील चार्ट आहे. तर या व्हील चार्ट वर सुद्धा तुम्हाला व्हॅल्यू काढता येईल. समजा आता इथे बघा फर्स्ट जो बँड आहे हा आउटसाइड आहे. त्याच्यानंतरचा हा सेकंड बँड आहे, हा थर्ड बँड आहे आणि हा फोर्थ बँड. तर बघा इथे वेगवेगळे म्हणजे व्हील्स दिलेले आहेत या ठिकाणी. आता आपण हाच व्हॅल्यू आपण इथे तयार करतो. राईट आहे. फर्स्ट जो आहे तो ग्रीन आहे. राईट आहे. तर हा ग्रीन आहे. फर्स्ट ग्रीन घेतला. सेकंड जो आहे तो ब्ल्यू आहे. तर याच्या पॅरलल मध्ये आपण ब्ल्यू आणू. इथे बघा 5 च्या नंतर 6 सांगितला आहे. थर्ड जो आहे तो कुठला आहे दॅट इज द रेड. तर याला आपण रेड वर आणू. आणि फोर्थ जो आहे तो दॅट इज प्लस ऑर मायनस 10%, दॅट इज द सिल्वर. तर याला आपण सिल्वर वर आणू दॅट इज द 10%. तर इथे बघा मी थोडस पेन ठेवतो या ठिकाणी. तर या दोन्ही पेनच्या मध्ये बघा तुम्ही 5600 प्लस ऑर मायनस 10% आहे. 5600 प्लस ऑर मायनस 10% म्हणजे या भिन्न सुद्धा तुम्हाला व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येते. लक्षात. तर ही जी व्हॅल्यू आपण इथं किती काढली होती इथं बघा. ही जी व्हॅल्यू होती ती आपली किती होती हे बघा 5600 ओहम. 5600 ओहम होते. तशाच पद्धतीने इथे किती आलेले 5600 प्लस ऑर मायनस 10% म्हणजे या 4 कलर व्हील न सुद्धा तुम्हाला रेजिस्टन्सची व्हॅल्यू फाइंड आउट करता येते.
किंवा मोबाईलवर असे बरेच ऍप आहेत की ज्यांनी ऑटोमॅटिकली तुम्हाला रेजिस्टन्स व्हॅल्यू तर आजचा हा लेक्चर या ठिकाणी व्यवस्थितपणे झालेला असेल तर तुम्हाला काही क्वेश्चन्स करायचे असतील तर तुम्ही करू शकता. करता येईल काही क्वेश्चन्स? काही शंका असतील तर मनमोकळेपणानं विचारा, काय अडचण नाही. विचारू शकता, तसं काही नाही. कुठलाही क्वेश्चन विचारा, येत असेल किंवा नाही येत असेल तर हे काही रजिस्टरचे प्रकार आहेत. हा, रजिस्टरचे प्रकार. हा सर दाखवा ते. हा थिन फिल्म रजिस्टर आहे, त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीचं मटेरियल असेल. त्याच्यानंतर आहे कार्बन और मेटल फिल्म रजिस्टर्स, याच्यामध्ये कार्बन आणि वेगवेगळे मेटल्स वापरतात. त्या पद्धती म्हणजे मॅन्युफॅक्चर त्याच्यामध्ये काय वापरतो याच्यावर हे डिपेंड आहे की याचं रेजिस्टन्स कुठल्या प्रकारचे आहे. आता जसं आपण हे वायर वाऊंड बघू, हे तुम्हाला मी आता दाखवलं होतं, हे वायर वाऊंड रजिस्टर राईट आहे. तर हा सिरॅमिक मटेरियल असतो. याला जर तुम्ही फोडलात तर याच्यामध्ये एक नायक्रोम कंपनीचं एक वायर आहे. प्रत्येक काय असतं, रेजिस्टन्स वायर असतं, त्याला आपण रेजिस्टिव्ह वायर असं म्हणतो. जसं कॉपर बघितलं तर काय येतं, तर कॉपर असेल म्हणजे जसं आपण कंडक्टर म्हणतो तशा पद्धतीनं रेजिस्टन्स व्हॅल्यू म्हणजे रेजिस्टर तयार करण्यासाठी वायर असतं, त्याला म्हणतो आपण नायक्रोमी वायर. जसं हे तुम्ही बघितलं असेल की जुने जे फॅनचे रेग्युलेटर्स होते ते गरम होत होते बघा, आणि त्याच्यानंतरच हे आवरण जे बाहेर निघत, तर हे जे बारीक वायर दिसतं हे नायक्रोमी वायर, त्याला म्हणतो आपण वायर वाऊंड रजिस्टर. त्याच्यानंतरचा भाग येतो की ऍडजस्टेबल रजिस्टर्स, जसं पोटॅन्शियोमीटर आहे किंवा रेडिओचा जसं तुम्ही आवाज कमी जास्त करता, मोबाईलचा आवाज कमी जास्त करता, म्हणजे काय करता, ऍक्च्युअली रेजिस्टन्सची व्हॅल्यू बदलता. आवाज कमी करतो म्हणजे काय करतो की वाहणाऱ्या प्रवाहाला विरोध करतो, म्हणजे कमी करतो. म्हणजे प्रवाह जर कमी आला तर ऑटोमॅटिकली साऊंड कसा होतो, कमी होतो. मग याला या ठिकाणी काय म्हणतो आपण, ऍडजस्टेबल रेजिस्टर्स म्हणतो. या ठिकाणी काय म्हणतो आपण, वायर वाऊंड रेजिस्टर, म्हणजे याच्यामध्ये वायरचा उपयोग केलाय आणि याच्यामध्ये आपण म्हणतो थिन फिल्म रजिस्टर्स, म्हणजे हे मॉडिफाईड रजिस्टर्स. जसं की आता तुम्ही बघू शकता की एखादा जर तुम्ही मोबाईल जर ओपन केला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला असे रजिस्टर्स पाहायला भेटणार नाही. हे रजिस्टर्स तुम्हाला भेटणार नाही, तुम्हाला वेगवेगळ्या म्हणजे चीप रजिस्टर्स भेटतील. म्हणजे जशी काही आता मोबाईल तुमच्या खिशात बसतो, म्हणजे कॉम्प्युटर तुमच्या खिशात बसतो, यासाठी तुम्हाला स्पेस कमी केलं, नवीन टेक्नॉलॉजी आणली, त्याला म्हणतो आपण थिन फिल्म टेक्नॉलॉजी. तर अशा पद्धतीचे हे रजिस्टर्स तुम्हाला चीप मध्ये एखाद्या स्मॉल मध्ये हे रजिस्टर तुम्हाला लावलेली अलग लक्षात. तर हे वेगवेगळ्या प्रकारचे रजिस्टर्स आहेत जे तुम्हाला मी दाखवले. त्याच्यामध्ये थिन फिल्म आहे, कार्बन फिल्म आहे, वायर वाऊंड रजिस्टर आहे, थिक फिल्म आहे. थिक फिल्म मध्ये याच्यापेक्षा छोटी म्हणजे आकाराने थोडस मोठा येतो. त्याच्यानंतर ऍडजस्टेबल आहेत, ऍडजस्टेबल मध्ये पोटॅन्शियोमीटर असेल, रिओस्टॅट असेल, पॉट असेल, हॉरिझॉन्टल पॉट आहे, व्हर्टिकल पॉट येतो, किंवा मग अशा पद्धतीचे फिल्म आहे. तर हे झाले या प्रकाराबद्दल. तर आपण रजिस्टरचं थोडक्यात मॅक्झिमम जेवढं मला देता येतं तेवढं मी व्यवस्थितपणे तुम्हाला सांगितलेलं आहे. तर सुरेश सर बोलू शकता तुम्ही. काही अडचण असेल तर विचारू शकता विद्यार्थी मित्रांनो. काही प्रॉब्लेम आहे का सांगा. व्हील बद्दल काही प्रॉब्लेम आहे किंवा डिजिटल मल्टीमीटर कशा पद्धतीने वापरलेलं आहे तुम्ही बघितलेलंच आहे. तर डिजिटल मल्टीमीटरचे वेगवेगळे फंक्शन्स असतात. समजा हा ऑफ वर असेल, हा ऑन मध्ये समजा एसी डीसी व्होल्टेज मोजायचं असेल तर या ठिकाणी ठेवावं लागते. हा ओहम वर रेजिस्टन्स मेजर करतो, या ठिकाणी बझर येतं, या ठिकाणी कॅपॅसिटर येतं, या ठिकाणी फ्रिक्वेन्सी मेजर करता येते हर्ट्ज, या ठिकाणी टेम्परेचर येतं. हे बघा माझ्या रूम मध्ये सध्या 22 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर आहे. एवढी फॅसिलिटी आपल्याकडे आहे उपलब्ध, म्हणजे मी 22 डिग्री सेंटीग्रेड वर काम करतो. रेजिस्टन्सची व्हॅल्यू मी कितीवर मेजर करतोय,
माझ्या रूम मध्ये 22 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान आहे. यानंतर आहे HFE, हा ट्रान्झिस्टरचा भाग येतो. त्याच्यानंतर येतं ते करंट मायक्रो एमीटर मध्ये मेजर करायचे, मिली एम्पियर मध्ये मेजर करायचं, एम्पियर मध्ये. तर हे जे फंक्शन्स आहेत, तर या ठिकाणी दिले बघा, एमिटर बेस कलेक्टर, परत एमिटर बेस कलेक्टर. तर याच्यामध्ये तुम्हाला 2 प्रकारचे ट्रान्झिस्टर्स मेजर करता येतात. तर 2 प्रकारचे ट्रान्झिस्टर कुठले आहेत? एक आहे एनपीएन ट्रान्झिस्टर, दुसरा आहे तो पीएन. समजा एखादी व्हॅल्यू तुम्हाला स्टॉप, म्हणजे तुम्हाला व्हॅल्यू एखादी, समजा एखादा रजिस्टर आहे, हा रजिस्टर समजा इथे या ठिकाणी रजिस्टर लावलाय, याला मी पहिल्यांदा ओहम वर घेतो. 9 पॉइंट ही व्हॅल्यू तुम्हाला ही कॉन्स्टंट ठेवायची, बदलायची नाही. तर मी काय करणार, होल्ड बटन दाबतो, राईट आहे. आता मी काही जरी केलं, कुठलाही म्हणजे याला रजिस्टरची व्हॅल्यू काढली किंवा काही जरी केलं, तरी इथे 9.8 चेंज होत आहे. लक्षात. समजा काही कारणास्तव तुम्हाला हे स्टॉप दाखवायचं आहे किंवा हीच व्हॅल्यू ठेवायची असेल, तर या ठिकाणी होल्ड बटन आहे. तुम्हाला जर हा पॉइंट म्हणजे कमी जास्त करायचा असेल, तर इथं रेंज सिलेक्टर स्विच आहे. रेंज पॉइंट कमी जास्त होतो, म्हणजे ओहम मध्ये असेल, इथं बघा किलो ओहम मध्ये आला, इथं पुढे चला मेगा ओहम मध्ये येतो, राईट आहे. तर अशा पद्धतीने होतं. त्याच्यानंतर इथं रिसेट, समजा तर हा कुठेतरी जाऊन फसलेला असेल, तर याला परत रिसेट करायचं असेल, तर तुम्ही रिसेट वर जाऊन परत याला ऑन करून ऑफ करू शकता, राईट आहे. परत रिसेट होतो. याच्यानंतर नो ड्युटी, तर याचं एवढं काही म्हणजे माझ्या मते एवढं काही त्याचा संबंध येत नाही, हा मॅन्युफॅक्चरशी थोडासा संबंधित आहे. तसं जर तुम्हाला याच्यामध्ये करंट मेजर करायचा असेल, तर हा जो व्ही ओहम आणि हर्ट्ज वरचा जो रेड प्रोब आहे, तो तुम्हाला मिली एम्पियर मध्ये जर मोजायचा असेल तर या ठिकाणी ठेवावा लागेल, आणि एम्पियर मध्ये मोजायचं असेल तर हे फक्त करंट साठी आहे, लक्षात. आणि व्होल्टेज साठी किंवा फ्रिक्वेन्सी साठी किंवा दुसऱ्या काही एखादा इन्स्ट्रुमेंट मेजर करायचा असेल, तर हा रेड कलर प्रोब जो आहे तो यास. तर ही झाली आपली थोडक्यात मल्टीमीटरची थोडक्यात माहिती मी तुम्हाला दिली. तर सुरवेश सर, या ठिकाणी पुढे कंटिन्यू करा तुम्ही. ओके, चालेल. काही शंका आहे का कुणाला? छान झालं सर लेक्चर, प्रॅक्टिकल. विद्यार्थी बोलू द्या. विद्यार्थी काय म्हणतात? विद्यार्थ्यांना लेक्चर कसं वाटलं चॅट बॉक्स मध्ये लिहा बरं. तुम्ही बोलू शकता, डायरेक्टली बोलू शकता किंवा डायरेक्टली बोलू शकता. बोलू शकता, असं काही नाही. काय बोललं तरी बोलू शकता. आणि तुमची रिक्वायरमेंट काय असेल ते पण सांगा, की अमुक टॉपिक वर लेक्चर पाहिजे वगैरे. तसंच जरी टाकलं तरी आम्ही तुम्हाला जे पाहिजे ते देऊ, काय अडचण नाही. हो. बोलत नाही. चालेल सर. ओके. ओके. तर आजचं हे लेक्चर मी आता इथं सर्वांच्या परवानगीनं एंड करतो, आणि उद्या परत भेटूया 12:30ला. टायमिंग जर ठीक नसेल तर तसंही ग्रुपच्या डिस्कशन मध्ये लिहा, म्हणजे आपल्याला थोडा बदल करून बघता येईल की कुठल्या प्रॅक्टिकलला आपल्याला किंवा कुठल्या लेक्चरसाठी आपल्याला जास्तीत जास्त विद्यार्थी उपलब्ध राहत आहेत, ते आपल्याला एक चेक करायचं आहे आपल्याला. त्यामुळं जवळजवळ 200 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले, आणि सध्या मात्र 40-50 विद्यार्थी वगैरे अशा रेंजमध्येच लेक्चरवर येतात. तर त्यामुळं आपल्याला थोडं टायमिंग ऍडजस्ट करून पाहूया की पुढे सरकवत असं, आणि ते जर योग्य वाटलं तर त्यामध्ये आपण बदल करू. टायमिंग बद्दल काय विद्यार्थ्यांना बोलायचंय का? नो सर. ठीक आहे, तर आपण एंड करूया.